नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय चाकवतची भाजी. तर चला बघूया. त्यासाठी मी इथे चाकवतची भाजी घेतलेली आणि स्वच्छ धुवून थोडीशी कट करून आपण उकडायला ठेवूया. उकडताना 1 वाटी पाणी टाकलेले आहे मी आणि 10 मिनटं आपण झाकून उकडून घ्यायचे. तर हे बघा 10 मिनटं झालेली आहे आणि आता आपली भाजी चांगली सॉफ्ट शिजलेली आहे. तर चम्मचने थोडीशी मॅश करायची. खूप छान लागते ही चाकवतची भाजी आणि खूप पटकन तयार होते. खूप कमी साहित्यामध्ये तयार होते. अशी थोडीशी चम्मचनी भाजी मॅश करून घेतली. आता त्यामध्ये आपण 1 चम्मच बेसन टाकून घेऊया, कारण आज आपण बनवतोय चाकवतची कढी. तर त्यासाठी आपण 1 चम्मच बेसन पाण्यामध्ये मिक्स करून टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मॅश करायचं, गुठळ्या नाही झाल्या पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकूया आणि भाजी थोडीशी थंड करून घ्यायची आणि चांगली मॅश करून घ्यायची. मी मॅशरनी पण मॅश करून घेऊ शकता. तर हे बघा खूप छान कलर आलेला आहे भाजीला. आता कढईमध्ये 2 चम्मच तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं टाकून घेऊ. थोडासा हिंग टाकायचा. आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट चांगलं मिक्स करून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट आपल्याला असं वरवर वाटतं शिजलं, पण आतमधून कच्चं राहतं, म्हणून चांगलं ब्राऊन होईपर्यंत लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच. लाल तिखट टाकायचं चवीपुरतं आणि त्यामध्ये आता आपण ही जी भाजी मॅश केलेली आहे ती टाकून घेऊया. तर हे बघा आताच खूप छान कलर आलेला आहे भाजीला. तर ही चाकवतची कढी बनवायला खूप सोपी आहे. खूप कमी साहित्यामध्ये तयार होते आणि गरम गरम कढी भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते. तर तुम्ही ही कढी एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते. तर आता इथे मी अर्धी वाटी दही फेटून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊया. दही टाकल्यानंतर एकसारखं असं चम्मचने मिक्स करायचं आणि हे कढी थोडीशी पातळच बनवायची. तर त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आता, कारण ही कढी पातळच खूप छान लागते, घट्ट नाही बनवायचे. पातळ बनवली का भाताबरोबर खूप छान लागते ही कढी, भाकरीबरोबर पण खूप छान लागते. आणि एकसारखं असं हलवून आपल्याला 5-6 मिनिट याची उकळ काढून घ्यायची. हे बघा चांगली उकळी आलेली आहे 5-6 मिनिटांनी आणि शिजली पण आहे भाजी चांगली. तर अशी एकसारखी चम्मचने मिक्स करून उकळी काढून घेतलेली आहे आपण आता आणि 15-20 मिनिटांमध्ये तयार होते ही कढी. हे बघा खूप छान कढी झालेली. आता काढून घेऊया आपण आणि ही कढी भाताबरोबर रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते. तर रेडी आहे आपली कढी. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.